कधी आला काय म्हणते तब्येत काय म्हणते? तब्येत काय 91 चालू आहे. आपण कधी फ्रेश आहे फ्रेश चेहरा वगैरे एकदम फ्रेश. काय करायचं 91 आहे. बाकी त्रास वगैरे काही नाही ना? वय 91 पण त्रास वगैरे काही नाही ना? काय ते सगळ्यात महत्वाचं. काय तुमच्याकडे काय चाललंय आता? आपण बातम्या तरी बातम्या पाहताय ना? कसं झालंय म्हणजे मी निर्णय बघा 2014ला मी आपल्याकडे आलो, मध्ये परत 2-4 आलो, 19ला आलो होतो. माझं मत नेहमी असंच होतं की बाबा आताही मी सगळ्या देशभर की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातल्या 543 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. हे कोणाचा सातबारा नाही. एकाच कुटुंबाला आम्ही परत मतं द्यावी होतो. इतकंच काय पण बारामतीतली सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना, पवारच का? आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आलाय. कोणाला काय मी सगळं बोलतोय. तुमच्या बाबतीत सुद्धा काय होईल ते पुढचं होईल. पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते हा भोरचा सुपुत्र 100% मुख्यमंत्री सोनिया गांधींनी डिक्लेअर केल्यानंतर जर त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको. आता येऊन तुम्ही 25 वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे, काय त्याला फारच आहे. दादाला मंत्रिपद याच्यात मिळत होतं, मी साक्षीदार आहे त्याचा. महाविकास आघाडी न्याय देऊ दिलं. अध्यक्षपद 100% फायनल होतं, दिलं का? होऊन पुण्यात दुसरं कोणी नको. ही मानसिकता खराब आहे ना, आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई. आणि लढणार कोण मग? आता बघा 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना. मग आता एका बाजूला एका बाजूला भाऊज आहे, तर 5,50,000 मतदारांनी जायचं करून त्यांना दोघांनाही द्यायचं नाही. तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून. आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगतो यावेळेस निकालाच आहे. काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही. लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे. पुरंदर एक हाती चालेल. चिडून आहेत ना लोक. आता मला 2019ला काय बोलले, अरे विजय शिवतारे, असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो. मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला. भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कुणाशी बोलतोय. अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना. तुम्ही अनेक वेळा आताही चाललेलं असेल. कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुरमीजी आहे. अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, मी त्यांना माफ केलेलं आहे. जनता नाही माफ करत ना. पुरंदरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही. एकदम ओपन. इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत. लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची. आणि काय होईल ते होईल. किती मोठे आहेत, काय फाशी देतील की वळ्या घालतील, काय करायचं ते करा म्हणा. भोर आणि पुरंदरचं पाणी एकदम तुमच्या तब्येतीची काळजी. मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असावेत बस. त्यांचं म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला, काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंना? आशीर्वाद आहे आमचा. बापूंना आशीर्वाद. काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं, ते काही जुने आठवणी. पवार आम्ही त्यावेळेस होतो, त्यावेळेस शरद पवार आमच्या विरोधात होते, शेवटपर्यंत विरोधात होते. आणि दिल्ली माझ्याबरोबर होती. अशा वेळेस माझा पराभव झाला. तो कसा झाला, काय झाला, सगळ्यांना माहिती आहे. अशी परिस्थिती पूर्वी होती. आता काय झालंय,
या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे. नंतर त्या अजित पवारची पत्नी बायको उभी. अशा परिस्थितीत आता शिवतर उभी आहे. 3 झाली. तुमचा आशीर्वाद कुणाला असणार आहे? असं आहे. आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं आता. अजून विचार नाही मी फायनल केला. फायनल विचार करतो मी. शरद पवार देखील काही दिवसा अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत, चर्चा केली त्यांच्याशी. काय म्हणले? मला फक्त भेटले, मी काही त्यांना बोललो नाही. मला ते भेटून गेली आणि जुन्या आठवणी सांगायला आली. तुम्ही आता हिंडता का? म्हणलं आता 91 आहे, मी हिंडतो. चर्चा झाली माझी. साहेब, आपला मुलगा आता काँग्रेसचा आमदार आहे. अर्थात आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे. काँग्रेस बदललेली नाही, मी शेवटपर्यंत काँग्रेस. पण मग महाविकास उमेदवार सुप्रिया सुळेंना मदत करणार, काय करणार? पुढची भूमिका काय असते? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.